नमस्कार. आणि आज इथे आपण बनवतो आहे कोळंबीचा काय म्हणू त्याला आपण, कोळंबी मसाला. ठीक आहे. हे आमचं घर आहे. या बहिणींनी आमची कोळंबी बघा, हे प्रमाण आहे. कोळंबी स्वच्छ करायची. स्वच्छ केल्यानंतर ती 4-5 पाण्यात धुवायची स्वच्छ, आणि त्याच्यानंतर त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवून द्यायची एक हाफ्यानं, बरोबर. त्यानंतर कांदा घेतलाय आपण इथे, भरपूर कांदा घ्यायचा. एक 7-8 कांदे घेतले. ते कांदे बारीक कापून तेल घालून आता ते परतणं त्याचं सुरू आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो, भरपूर टोमॅटो घेतलेला आहे. ठीक आहे. आणि कोथिंबीर. बिना वाटपाचा हा पदार्थ आहे बरं का, त्याच्यामध्ये वाटप नाही आहे. कांद्याचं सुकून टोमॅटो आणि हे याचं जे घट्ट मिश्रण तयार होईल त्याच्यातच हे बनवणार, आणि हे खूप टेस्टी लागते. त्या दिवशी आम्ही खाल्लं होतं, आज रिपीट आम्ही याची ऑर्डर घेतलेली आहे आणि आता वहिनी आम्हाला शिकवत आहे. ठीक आहे. हे लक्षात राहावं म्हणून आम्ही शूट करतोय. आता हा कांदा चांगला तांबूस होईपर्यंत आपल्याला करायचा आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मिश्रण जे आहे ना, एक चांगलं आत्ता भाजलं जात आहे. 10-15 मिनिटं चांगलं भाजायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात मसाले टाकायचे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण आता हा मसाला टाकलाय. ठीक आहे. कुठला मसाला आहे हा? भाजका मसाला. भाजका मसाला. आणि भाजका मसाला आणि त्यानंतर हा दाल मिरची पूड. ठीक आहे. आता तो हलवायचा. गरम मसाला टाकलाय आपण याच्यावर वरती. आणि इथे आपण बघत आहात पॅरलली काम सुरू आहे. इथे आपलं कोळंबी जी होती, जी मॅरिनेट करायला ठेवलेली होती मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण आता टाकलेली आहे. वहिनींनी बघा ते कसं घट्ट केलं, पाणी नाही टाकलंय तुम्ही, लक्षात येतंय का. अशा प्रकारे घट्ट होणं फार महत्वाचं आहे, तरच त्याचं चव आहे ते. परत आपण त्याच्यावर झाकण मारून ठेवणार आहोत काय. हा.